बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील माधान गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आणि अनेकांचा संसार हा उघड्यावर आलाय। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। हे आहे चांदूर बाजार तालुक्यातलं माधान गाव। हे दृश्य बघा। या ठिकाणी आधी लोक राहत होते, याचा अंदाज बांधणंही आता कठीण झालंय। दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी सगळं काही सुरळीत होतं। 15 ऑगस्टला दुपारी पाण्याचा मोठा लोंढा आला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। घरांच्या भिंती कोसळल्या, अन्नधान्य वाहून गेलं, मुलांची पुस्तकं भिजली आणि त्यासोबतच स्वप्नांचाही चुराडा झाला। घराखाली आयुष्यभराची जी कमाई होती ती सगळी दबून गेलेली आणि त्या दबून गेलेल्या कमाईवर मातीचा आता ढीग जो आहे तो साचलेला आहे। कारण इथं काल टोंगळ्याभरापेक्षा जास्त म्हणजे साधारणतः 5 ते 6 फूट पाणी होतं। त्यामुळे या घराच्या ज्या मातीच्या भिंती होत्या त्या मातीच्या भिंती कोसळल्या आणि अवघा घराचा हा डोलारा जो आहे तो सेकंदामध्ये जे आहे तो कोसळला आणि या घरामध्ये या घरातल्या परिवारांची स्वप्न असेल, भविष्याची चिंता असेल, मग त्यात महत्त्वाचे कागदपत्र असतील, घरातला रोज लागणारे साहित्य असतील, हे सगळे जे आहेत ते त्या ढिगाराखाली दबून गेले। माधान गावातील अनेक कुटुंबांच्या डोक्यावरील छत्र पावसानं हिरावून घेतलंय। ना घर शिल्लक आहे, ना खायला अन्न। आता पुढे काय करायचं, कुठे जायचं असा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झालाय। भविष्य अंधारात दिसत असल्यामुळे गावकऱ्यांचे डोळे आता पाणावलेत। सगळं आमचं ह्या पोरीचे हे होतं, पोरगी इथं आहे तर तिची दागिने होती त्याच्यात सगळे, तेही गेले सगळे। आता ही दुवा पोरगी मग 4 वर्षापासून मी पालून राहिली, जवाई वारला या की दंड, ते लहान लहान लेकरं 2 काय करा मग आता आम्ही। सांगा, अजूनही पाऊस चालू आहे, पुढचे 24 तास अजून पावसाचा इशारा आहे। मनात काय भीती आहे, समजा पाऊस आला तर पुन्हा उघड्यावर पडेल? आम्ही चाललो जातो बघा आता सगळे लेकरं बाहेर सगळे चाललो जातो आम्ही। काय आता आमच्या पाशी पर्यायच नाही, कोणता पर्याय आमच्या पाशी। आणि हे जर पडलं पावसाला तर कुठं राहावं आम्ही। याच गावातील टेकडी भागात राहणाऱ्या सिद्धार्थ खंदारे यांच्या घरातही 5 फुटांपर्यंत पाणी शिरलं होतं। खंदारे कुटुंबियांनी त्यांचा भयावह अनुभव सांगितलाय। अचानकच हा पाऊस आलेला आहे। आम्ही इथे दारामध्येच उभं होतो, ते पूर पाणी पाहता पाहता ते पाणी एकदम घरामध्ये आलं आणि आम्हाला काही सूचना असं झालं। आम्ही जे काही वस्तू होती ते इथंच ठेवलं आणि दार बंद करून आम्ही बाहेर बाजूला गेलो। त्याच्यानंतर सर्व आमचं गहू, धान्य, डाळ, तांदूळ जे काही होतं ते सर्व भिजलेलं होतं। आमचे कपडे पण भिजले आणि सर्व भांडे गिंडे सर्व वाहत गेलेले आहे। अतिवृष्टीने माधान गावातील शेतकऱ्यांचाही घात केलाय। अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। कापूस, सोयाबीनसह सर्व पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। माधान गावच्या शेतकऱ्यांना आता आस लागली आहे सरकारच्या मदतीची। पूर्ण गावातल्या शेतीचं नुकसान झालं, विशेषतः आमच्या संदर्भात पुष्कळ नुकसान झालं। आमचे झाडं मोडले, फळं गळून पडले, झाडंही पडले। आता त्या शेतातून पाणी वाहून गेलं, खरपटून गेली जमीन। हो, पूर्णच्या पूर्ण झाडं आता पूर्ण याच्या समोर येणार नाही त्याला आता पूर्ण झाडं पडून आली सर। याचं काय भविष्यात तात्काळ आम्हाला निधी भेटायला पाहिजे सरकारकडून। आमचे कांदे वाहत गेले, हे जेव्हा निधी भेटन याला वेळ लागते, हा आता काही लवकर मिळू शकत नाही। अमरावतीचे खासदार बळवंत वानखडेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून मदत करण्याचं आश्वासन वानखडेंनी दिलंय। अजून पंचनामे पूर्ण व्हायच्यात। मी संबंधित अधिकारी, प्रशासन यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत। ते अजून पूर्ण व्हायचे आहेत। ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा आकडा समोर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात? या संदर्भात निश्चित मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत, कारण नुकसानच तेवढं झालेलं आहे। माधान गावावरती निसर्गाचा प्रकोप झालाय। हातात काहीच उरलेलं नसल्यामुळे गावकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे। पुढचे काही तास मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे या लोकांना कुठेतरी रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी नेणं ही प्राथमिक गरज आहे आणि त्यानंतर यांचा मोडलेला संसाराचा कणा जर पुन्हा एकदा उभं करायचं असेल तर त्या दृष्टीने यांना मदत करणं देखील तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे आता या सगळ्या दृष्टीने प्रशासनाने सरकार काय कारवाई करतं आणि या लोकांना पुन्हा एकदा उभं राहायला काय मदत करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.